नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर सनप्रिया आमच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आम्ही सिन्नरमध्येच आहे. आता आदल्या व्हिडिओमध्ये आपण गोंदेश्वर टेम्पलचं दर्शन घेतलो. त्या मंदिरापासून अवघ्या 10 मिनिटावरती हे एक मंदिर दिसतं आहे. ऐश्वरेश्वर टेम्पल हे असं मंदिराचं नाव आहे. हे पण खूप जुनं मंदिर आहे. हे मंदिर देखील यादव कॉलनी मंदिर आहे आणि हे मंदिर पण आता आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया यांच्या मेंटेनन्समध्येच आहे. चला तर मग आपण दर्शन करूयात आणि ह्या मंदिराचा इतिहास आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, यादव काळात सिन्नर हे राजधानीचं शहर होतं आणि त्या काळात इथे तब्बल 12 ज्योतिर्लिंग मंदिरं उभारली गेली होती. त्यामधील सर्वात विशेष आणि कलात्मक मंदिर म्हणजे हे ऐश्वरेश्वर मंदिर. मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि यामध्ये सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे. आणि ऑनेस्टली सांगायचं तर जितकं आपण मंदिराकडे बघत जातो तितकं ते अजून सुंदर वाटत जातं. आता आपण आलोय सभामंडपामध्ये. हे खांब बघा, प्रत्येक खांबावर इतकी सुंदर नक्षी आहे की डोळेच हटत नाहीत. खालच्या बाजूला सुरसुंदरी कोरलेल्या आहेत, तर वरच्या भागात भारवाहक यक्ष दिसतात. त्या काळातल्या कलाकारांनी प्रत्येक छोटासा डिटेल किती परफेक्शनने बनवला आहे हे पाहून खरंच आश्चर्य वाटतं. प्रत्येक दगड, प्रत्येक नक्षी इतिहास सांगतं. इतक्या वर्षानंतरही हे सगळं इतक्या सुंदर अवस्थेत टिकून आहे, हीच आपल्या संस्कृतीची ताकद आहे. या मंदिराला ऐश्वरेश्वर मंदिर तसेच आयेश्वर मंदिर असेही ओळखतात. आता आपण मंदिराच्या अंतराळाजवळ आलोय आणि हे या मंदिराचं सर्वात खास आकर्षण मानलं जातं. या प्रवेशद्वाराकडे नीट बघा. दिवे ठेवण्यासाठी छोटी देवळी तयार केलेली दिसते आणि वरती कोरलेलं हे अप्रतिम मकर तोरण. या मकर तोरणामध्ये दोन्ही बाजूंना मकर म्हणजे मगर कोरलेले आहेत. मध्ये भगवान शिव तांडव करताना दाखवले आहेत. त्यांच्या बाजूला पार्वती हे तांडव पाहताना दिसते आणि शिवगण ताशा वाजवत आहेत. छोटे छोटे यक्ष, हंसाची माळ, नक्षीकाम प्रत्येक गोष्ट बारकाईने तयार केली आहे. इथे अष्टदिक्पाल कोरलेले दिसतात, म्हणजे 8 दिशांचे रक्षण करणाऱ्या देवता. पूर्वेला इंद्र, दक्षिणेला यम, पश्चिमेला वरुण, उत्तरेला कुबेर अशी सुंदर शिल्प इथे दिसतात. आता आपण आलोय गर्भगृहाजवळ. इथलं वातावरण खूप शांत आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये फारसे नक्षीकाम नाही. आतमध्ये पाषाणातील शिवलिंग आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल कोरलेले दिसतात आणि वरती सप्तमातृका, गणपती, भैरव अशी अनेक शिल्प आहेत. पुरातत्व विभागाकडून या मंदिराचं संवर्धन केलं जात आहे. मंदिराभोवती कुंपण, बसण्यासाठी जागा आणि बेसिक सुविधा उपलब्ध आहेत. म्हणून फॅमिली सोबत किंवा हिस्ट्री लवर असाल तर हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. जर तुम्ही इथे यायचा प्लॅन करत असाल तर हे मंदिर नाशिकपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. तर नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून जवळपास एक 20 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. सिन्नरसाठी एसटी आणि सिटी बस दोन्हीची सुविधा अवेलेबल आहे आणि खासगी वाहनाने तर तुम्ही थेट मंदिरापर्यंत पोहोचू शकता. मंदिर सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत दर्शनासाठी खुलं असतं. आजकाल आपण मोठमोठ्या टुरिस्ट प्लेसेसला जातो, पण आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक हिडन हिस्टॉरिकल जेम्स आहेत ज्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि खरंच सांगते, अशा ठिकाणी गेल्यावर एक वेगळीच एनर्जी फील होते आणि खरंच मन शांत होतं. इतिहास, अध्यात्म आणि कला या तिन्ही गोष्टींचा एकत्र अनुभव इथे मिळतो. आजचा हा अनुभव खरंच खूप स्पेशल होता. इतिहासाच्या पाऊलखुणा जपून ठेवणारं हे ऐश्वरेश्वर मंदिर प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवं. आणि खरंच महाराष्ट्र जसं किल्ल्यांसाठी ओळखला जातो तसेच अशा अप्रतिम मंदिरांसाठीही ओळखला जातो. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा ऐश्वरेश्वर मंदिराचा प्रवास ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि कल्चरल ठिकाणांच्या भन्नाट सफरींसाठी एक्सप्लोर विथ सनप्रिया सोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.